गुड मॉर्निंग. आता आपण बघणार आहोत सर्कल्स पासिंग थ्रू 1, 2 अँड 3 पॉइंट्स. 1, 2 आणि 3 बिंदूतून जाणारी वर्तुळं. समजा एक पॉइंट आहे, एकच पॉइंट आहे, यांनी सांगितल्याप्रमाणे या बिंदूतून किती वर्तुळं जाऊ शकतील? हे एक वर्तुळ गेलं, त्या बिंदूतून आणखीन एक वर्तुळ घालवलं मी वेगळ्या आकाराचं, तेवढ्याच आकाराचं सुद्धा आपण वर्तुळ तिथून पास करू शकतो. अशा प्रकारे आपण असंख्य इन्युमरेबल इन्फायनाइट नंबर ऑफ सर्कल्स या बिंदूतून घालवू शकतो. त्या बिंदूला आपण ए नाव दिलं तर आपण काय म्हणू शकतो या केसमध्ये? तर इन्फायनाइट नंबर ऑफ सर्कल्स कॅन पास थ्रू 1 पॉइंट. इन्फायनाइट सर्कल्स पास थ्रू 1 पॉइंट. मराठीत हेच आपण कसं म्हणणार? एका बिंदूतून असंख्य वर्तुळे जातात. आता हे एका आकाराची सुद्धा असंख्य जातील, निरनिराळ्या आकाराची तर त्याला काही गणनाच नाही, सगळी भरपूर म्हणजे भरपूर. त्याखेरीज आणखीन आपण हा धडा जेव्हा बघतोय, हा चॅप्टर शिकतोय, तेव्हा आपण फक्त 2 डायमेन्शनल प्लेनचा म्हणजे प्लेनचा एका प्रतलाचाच विचार करतोय. एक प्रतलीय वर्तुळांचा दुसरं कुठलंही प्लेन इथं आपण विचारात घेत नाही आहोत. एका बिंदूतून इन्फायनाइट सर्कल जातात, असंख्य सर्कल जातात. समजा जर बिंदू 2 असते, समजा हा एक बिंदू आहे आणि हा एक बिंदू आहे, असे 2 बिंदू असते. याला मी ए नाव दिलं, या बिंदूला बी नाव दिलं. याच्यातून जाणारी किती वर्तुळं असतील? जर आपण फक्त एकाच वर्तुळाचा विचार केला, हा व्यास आहे असं मानून, तर हे एक वर्तुळ झालं. ए बी हा व्यास गृहीत धरून काढलेलं हे वर्तुळ झालं. पण आपण एक प्रमेय किंवा एक सिद्धता आपल्याला माहिती आहे, रेषाखंड दुभाजकाचे, बायसेक्टर ऑफ लाईन, एका लाईनचा लंब दुभाजक जर आपण काढला तर काय होईल बघा. ही रेषा जर आपण याची जर लंब दुभाजक आपण काढून घेतली तर या लंब दुभाजकाचा प्रत्येक बिंदू हा या ए आणि बी पासून समान अंतरावर आहे, इक्वल डिस्टन्सवर आहे. आणि आपण जर समजा कर्कटकाचं टोक इथं ठेवलं आणि पेन्सिल इथं ठेवली तर या प्रत्येक बिंदू सेंटर मानून आपल्याला इन्फायनाइट नंबर ऑफ सर्कल्स मिळू शकतील. असंख्य वर्तुळं या ए आणि बी बिंदूतून जाणारी मिळू शकतील. हे एक, आणखीन एक. प्रत्येक बिंदू एक बिंदू घ्या, तो सेंटर म्हणून कन्सिडर करा. ए एवढी त्या बिंदूतून माप घ्या, त्रिज्या घ्या, वर्तुळ काढा. दुसरा बिंदू घ्या, बी एवढा रेडियस घ्या, वर्तुळ काढा. ढीग वर्तुळ, असंख्य वर्तुळ 2 बिंदूतून आपल्याला जाणारी काढता येतील. तर आपण याच्यावरून काय इन्फरन्स ड्रॉ करतो, काय म्हणू शकतो? वरच्या सर्कल इन्फायनाइट सर्कल्स पास थ्रू 2 पॉइंट्स. 2 बिंदूतून असंख्य वर्तुळे जातात. एवढं सोपं आहे, काय त्यात काहीच नाही विशेष. आता जेव्हा आपण सर्कल पासिंग थ्रू 3 पॉइंट्स 3 पॉइंटचा विचार करतोय, आता 3 पॉइंट्स याच्यात 2 केसेस तयार होऊ शकतात. पहिल्या केसमध्ये समजा हे जे 3 पॉइंट्स आपण कन्सिडर करणार आहोत ते 3 वेगवेगळे पॉइंट्स आहेत.
आणि दुसऱ्या केसमध्ये ते 3 पॉईंट्स एका सरळ रेषेत आहेत. समजा ते 3 पॉईंट ए, बी आणि सी असे आहेत. ते जर एका सरळ रेषेत असतील तर काय होईल आपण बघूयात. त्यापूर्वी 3 पॉईंट्स जर असतील आपल्याकडं तर आधी मी सर्कल काढून घेतो. आणि मग 3 बिंदू घेतो, मग 3 बिंदू एस्टॅब्लिश करतो. खरं म्हणजे आधी 3 बिंदू आपण करून घेणं अपेक्षित आहे, पण त्यानंतर मी जी डायग्राम काढणार आहे ती काही तुम्हाला फारशी रुचणार नाही, म्हणून हे 3 बिंदू काढतो आणि हे 3 बिंदू मी जोडून घेतो. समजा हे 3 बिंदू ए बी सी, ए बी सी असे हे 3 बिंदू आहेत. तर 3 बिंदूतून जाणारी जे 3 बिंदू कोलिनियर नाहीत, नॉन कोलिनियर आहेत, एका रेषेवर नाहीत, नैक रेषीय आहेत, अशा 3 बिंदूतून जाणारं फक्त एक आणि एकच वर्तुळ असू शकतं, फक्त एक आणि एकच सर्कल असू शकतं. कारण काय, जर हे 3 बिंदू आपण जोडले तर तयार होणारी आकृती त्रिकोण होतीये, ट्रायंगल तयार होतोय. आणि ट्रायंगलच्या व्हर्टायसेसमधून, त्रिकोणाच्या शिरोबिंदूंमधून फक्त एक आणि एकच वर्तुळ जाऊ शकतं. हे प्रमेय आपल्याला माहीत नसेल तर आता माहीत झालेलं आहे. तर या अशा प्रकारच्या त्रिकोणाच्या भोवती जाणाऱ्या सर्कलला काय म्हणतात, सर्कम सर्कल ऑफ अ ट्रायंगल. त्रिकोणाचे परिवर्तुळ आणि ते फक्त एकच असतं. म्हणून जर 3 भिन्न बिंदू असतील तर त्या बिंदूतून फक्त एक आणि एकच सर्कल जातं. मग इथं आपण कसं म्हणणार, ओनली वन सर्कल can pass through 3 non-collinear points. 3 non-collinear points. इथं नॉन कोलिनियर हे तिन्ही बिंदू नैक रेषीय आहे हे सांगणं महत्वाचं आहे. मराठीत हेच आपण कसं म्हणणार, 3 नैक रेषीय. नैक रेषीय, नैक रेषीय म्हणजे एका रेषेवर नसणारे. बिंदूतून एक आणि एकच वर्तुळ जाते. बस 3 वेगवेगळे भिन्न नैक रेषीय बिंदू असतील तर एकच सर्कल जाणार आहे. आता इथं बघा, जर ते तिन्ही बिंदू एका सरळ रेषेवर असतील तर काय होईल, हे 3 बिंदू एका सरळ रेषेवर आहेत. तर बघा, एकतर ए बी मधून जाणारा आपल्याला सर्कल काढता येईल, बी सी मधून जाणारी सर्कल्स काढता येईल, किंवा ए सी मधून जाणारी आपल्याला निरनिराळी असंख्य सर्कल्स काढता येतील. पण एका वेळी या तिन्ही बिंदूतून जाणारं सर्कल काढता येणार नाही, एकही सर्कल काढता येणार नाही. मग याच्यासाठी आपण काय म्हणू शकतो, म्हणजे 3 बिंदूतून जाताना 2 केसेस तयार होतात. पहिली केस म्हणजे जर ते तिन्ही बिंदू नैक रेषीय असतील, नॉन कोलिनियर असतील, आणि दुसरी केस म्हणजे हे तिन्ही बिंदू एक रेषीय लिनियर असतील, कोलिनियर असतील. तर एक रेषीय असतील तर त्या बिंदूंमधून एकही वर्तुळ जाऊ शकत नाही. तर स्टेटमेंट काय होईल, नो सर्कल कॅन पास थ्रू 3 कोलिनियर पॉइंट्स. पास थ्रू 3, इथं नॉन कोलिनियर होते, इथं कोलिनियर पॉइंट्स आहेत. कोलिनियर पॉइंट्स 3 एक रेषीय बिंदूतून, बिंदूतून एकही वर्तुळ जात नाही. आता आपण सेकंड अँड टँजंट ही कन्सेप्ट बघूयात. सेकंड म्हणजे काय आणि टँजंट म्हणजे काय.
बघा, सेकंट अँड टँजंट. सेकंटला मराठीत वृत्तछेदिका म्हणतात आणि टँजंटला स्पर्शिका म्हणतात. बरं, आता मी काय करतो, 3 वर्तुळ काढून घेतो. समजा हे पहिलं वर्तुळ आहे, त्याचा केंद्रबिंदू A घेतला, त्याच्याजवळून एक रेष जाते, एक लाईन जाते, त्या लाईनला मी L नाव दिलं. दुसरा एक वर्तुळ काढून घेतला, त्याच्या केंद्राला, त्याच्या सेंटरला B नाव दिलं. या वर्तुळाच्या बाबतीत जी रेषा आपण काढली आहे ती रेषा या वर्तुळाला स्पर्श करून जाते, टच करून जाते. त्या रेषेला आपण M नाव दिलं. आणखीन एक रेषा आपण काढून घेऊयात, सर्कल काढूयात, त्याच्या केंद्रबिंदूला C नाव देऊयात. आणि एक रेषा काढूयात आणि ती रेषा या सर्कलला 2 भिन्न बिंदूत छेदते. इथं समजा ज्या बिंदूत छेदतीये किंवा स्पर्श करते त्या बिंदूला P नाव दिलं आणि इथं Q आणि R अशी नावं दिलीत. तर या आकृतीत बघितल्यानंतर आपण काय काय म्हणू शकतो, काय काय निष्कर्ष काढू शकतो. पहिल्या आकृतीत L आणि A, L ही रेषा या वर्तुळाच्या बाह्य भागात आहे, एक्सटेरियरमध्ये आहे. दुसऱ्या सर्कलच्या बाबतीत आणि या रेषेच्या बाबतीत काय म्हणणार, ही रेषा वर्तुळाच्या बाह्य भागात दिसते पण एक बिंदू तिचा वर्तुळावर आहे. जेव्हा एखाद्या रेषेमध्ये आणि या वर्तुळामध्ये एकच बिंदू सामायिक असतो किंवा ही रेषा जर वर्तुळाला फक्त एकाच बिंदूत स्पर्श करत असेल तर तिला आपण म्हणणार आहोत स्पर्शिका. इफ अ लाईन इज गोइंग टू टच or intersect the circle at only one point, then it is called as tangent of that circle. Tangent of that circle. आणि ते सुद्धा त्या पॉइंटला, या P पॉइंटला ही टँजंट आहे असं आणखीन स्पेसिफिकली आपण म्हणू शकतो. आणि तिसरी ही जी केस आहे तिथं वर्तुळाला वर्तुळ वृत्त सुद्धा म्हटलं जातं. तर या वर्तुळ वृत्ताला छेदणारी एक रेषा जर आपण काढली, छेदतीये म्हणजे काय करते, त्या वर्तुळाच्या मधनच जाते. जेव्हा ती रेषा मधनं जाणार आहे तेव्हा ती वर्तुळाला 2 भिन्न बिंदू, 2 डिस्टिंक्ट पॉइंटमध्ये इंटरसेक्ट करणार आहे, छेदणार आहे. तर अशा छेदिकेला वृत्तछेदिका असं म्हटलं जातं. त्या वर्तुळाची वृत्तछेदिका किंवा ज्याला इंग्रजीत सेकंट असं म्हटलं जातं. तर या केसमध्ये ही जी M रेषा आहे ती आहे टँजंट, कारण ती वर्तुळाला फक्त स्पर्श एकाच बिंदूत करते, वर्तुळाला एकाच बिंदूत टच करते. याला मराठीत स्पर्श करते म्हणून स्पर्शिका म्हणतात. आणि ही M जी रेषा आहे, N रेषा, ती वर्तुळाला 2 बिंदूत छेदतीये, वर्तुळ वृत्ताला. त्यामुळे मराठीत त्याला वृत्तछेदिका म्हणतात. इंग्रजीत त्याला सेकंट, सेकंड नाही, टी आहे, सेकंट असं म्हणतात. तर सेकंट आणि टँजंट मधला फरक लक्षात आला. टँजंट एकाच बिंदूत छेदतीये किंवा स्पर्श करतोय आणि सेकंट वर्तुळाच्या आतून जाते, अंतर्भागातून, इंटेरियर मधून जाते आणि 2 बिंदूत छेदतीये. स्पर्शिका वर्तुळाच्या बाह्य भागातून जाते पण वर्तुळाला स्पर्श करते. हा फरक सेकंट आणि टँजंट मध्ये आहे.